प्रदीप सरोदे यांनी शिर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये प्रदीप सरोदे यांनी शिर्डी मतदारसंघातून मोठ्या शक्ती प्रदर्शनासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अंध व्यक्तींच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपण केलेल्या कामाची पावती म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे व त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवले असून कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी केली असती, मात्र जनतेने एवढा मोठा प्रतिसाद दिला आहे की मी यंदा अपक्ष निवडणूक लढवत आहे, असं प्रदीप सरोदे यांनी सांगितलं। तसेच ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी राहणार असून माझ्या विरुद्ध दोन असलेले उमेदवार सामाजिक कामांमध्ये अपयशी झाले आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचं प्रदीप सरोदे यांनी सांगितलं। अर्ज भरण्याचं कारण की मी सर्वसामान्याच्या हाकेला धावूनच आणि त्यांच्या आग्रहा खातरच उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही उमेदवारी धनदांडग्या विरोधात जनशक्तीची राहणार आहे। माझ्या पाठीमागे सर्वसामान्य जनता आहे, गोरगरीब आहेत। आपण इथं सगळे बघू शकता का मला आशीर्वाद देण्यासाठी जवळजवळ ह्या माझ्या आजीबाई म्हणजे एकदम लहान बालिकपासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेच माणसं इथं उपस्थित आहेतच आणि ह्याचं आपल्याला निश्चितच 29 तारखेला आपल्याला चांगल्या प्रकारे निर्णय माझ्या बाजूने लागलेला आपल्याला दिसलच आणि सर्वसामान्यांचे जेवढेही प्रश्न आहे उत्तर नगर जिल्ह्यातले शिर्डी लोकसभेतील जेवढेही प्रश्न असतील त्या प्रश्नांना मी नक्कीच वाचा फोडल आणि त्यांना मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करल आणि जे काही 2 टन SC राखीव झाल्यापासून जे काही ह्या समाजाकडे गोरगरीब जनतेकडे जे दुर्लक्ष होतंय त्यानंतरून जे शिर्डी लोकसभेचे जे दुर्लक्ष होतंय त्याकडे मी प्रामुख्याने लक्ष देईल आणि सगळ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेल। 2 मोठे उमेदवार आहेत, 2 पक्षाचे 2 उमेदवार, त्यानंतर प्रमुख प्रश्न काय आहेत तुमच्या शिर्डी मतदारसंघात ते सोडवणार तुम्ही आणि 2 जे प्रमुख उमेदवार आहेत बलाढ्य त्यांचा सामना कसा? शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा। त्यानंतरून दुसरा प्रश्न आहे आमच्या शिर्डी लोकसभामध्ये रेल्वे ट्रॅक एक सिंगल पदरी आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये डबल पदरी रेल्वे ट्रॅक आहे पण आमच्या लोकसभेमध्ये सिंगल पदरी आहे। तर सर्वात महत्त्वाचा पाण्याचा आणि रेल्वेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे पक्षाचे 2 प्रमुख बलाढ्य उमेदवार आहेत मला त्यांची भीती नाही आहे, कारण की गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे, मला त्या उमेदवाराकडनं जराही भीती नाही आहे। ते अंध अपंग एक जात धर्म म्हणून ते काम करणार नाही तर केवळ फक्त मानव धर्म म्हणूनच ते काम करतील। कुठल्याही जातीचा पक्षाचा माणूस जरी आला तर ते असं म्हणणार नाही की आज मी यांचं काम करू शकत नाही, फक्त एक माणसासाठी माणूस आहे आणि माणसासाठीच ते काम करतील एवढं मी सांगतो। एवढेच 2 शब्द फक्त प्रदीप बद्दल बोलतो। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।